नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मंडळी नमस्कार। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। मंडळी आज आपण विशेष स्थान पाहतो आहोत अधिक मासाचं विवरण। अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो हा प्रत्येकाला माहिती आहे, परंतु अधिक मासामध्ये कोणते कोणते विधी अथवा कर्म करायचे आहेत, कोणते कोणते विधी अथवा कर्म करायचे नाहीयेत, या बाबतीतचे अनेकशे संभ्रम जे आहेत ते आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटतात। त्यातली त्यात काही रील्स आपण बघतोय, ज्या रील्स मध्ये सुद्धा या बाबतीत काही डिटेल्स दिलेले आहेत, ज्या त्याच्यामध्ये लोकांना फारशा गोष्टीपासून संभ्रम निर्माण करणारे आहेत। त्यामुळे प्रत्येकांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओच्या विशेषतः तुम्हाला ज्या काही गोष्टीमध्ये शंका जर वाटते आहे तर तुम्ही त्या बाबतीतचे निर्णय आम्हाला व्हॉट्सअपला किंवा फोन करून आपण कळवू शकता। त्याचे तुम्हाला रिप्लाय आपण देऊ, जेणेकरून तुम्हाला या बाबतीतची कोणतीही शंका असेल तर त्याचं निरसन करता येईल। मंडळी, अधिक महिना म्हणजे काय, हा 3 वर्षांनीच का येतो? ज्योतिष खगोलशास्त्राच्या आधारे आपण जर त्याच्या बाबतीत अभ्यासला तर आपल्याला त्याचा निष्कर्ष भेटतो, उत्तर भेटतं। मत असं आहे की 354 हे जे चंद्रमासाचं वर्ष आहे, ज्यामध्ये 354 दिवस आहेत, आणि 365 हे जे सौर मासाचं जे वर्षाचं जे कालावधी आहे, ह्या 354 ते 365 या जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये सरासरी 11 दिवसांचा जो आहे तो फरक आहे। हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी सरासरी 32.5 महिन्यानंतर आपल्याला अधिक महिना जो आहे तो पाहायला भेटतो। हा दर 3 वर्षांनीच येतो का? कारण त्याचं गणित 32.5 महिन्यांचा कालावधीमध्ये आपल्याला करायचं असतं। मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण त्याच्या बाबतीत गणित मांडत आपल्याला अधिक महिना जो आहे तो या सगळ्या कालावधीसाठी आपल्या समोर येतो। मंडळी, अधिक महिना म्हणजे आपल्याला चंद्रमास किंवा सौरमास, चंद्रवर्ष, सौरवर्ष या सगळ्या गणितांमधून आपल्याला जो 354 ते 365 या दिवसांचा मधला जो त्याचा कालावधी राहतो, जो 11 दिवसांचा आहे, या कालावधींचा निष्कर्ष निघला, त्याला मलमास म्हणून सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये त्याचा शब्द आहे की तो मलमास आहे। मग या मलमासामध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत का? कारण तो एक्स्ट्रा महिना आहे। बाकीच्या पाठीमागच्या आपल्याला प्रत्येक वर्षाच्या 12 महिन्यांचा जे कालावधी येतो, त्या कालावधीचा आपल्याला उरलेला भाग जो आहे, काय काय तिथी ज्या आहेत त्या कमकुवत अवस्थेमध्ये ज्या झाल्या, काय काय दिवस आहेत त्या कमकुवत अवस्थेमध्ये आले, जसे की चंद्रवर्ष आणि सौर वर्षाच्या मध्ये तुम्हाला 11 दिवसांचा जो आहे तो कालावधी कमी पाहायला भेटतो। मग हा कालावधी भरून निघावा यासाठी हा अधिक मास जो आहे तो आपल्यापर्यंत ज्योतिष मते खगोलशास्त्राच्या आधारे आपल्याला मांडलेला आहे। मग या अधिक महिन्यामध्ये का? कारण तर हा मलमास आहे, म्हणून यामध्ये कोणतेही शुभकर्म करू नयेत असा भ्रम आहे। तसं नक्की आहे का? तर निश्चितच नाही। त्याचं मी पूर्ण डिटेल्स आपल्याला जे आहे ते लिखित स्वरूपामध्ये जे आहे आपल्याला समोर मांडतो, जेणेकरून आपण या बाबतीचा अभ्यास करा। आपला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत। अभ्यासा व्यतिरिक्त आपण कोणत्याही गोष्टीवर, म्हणजे अर्थात मी तुम्हाला केबलच्या माध्यमातून दिसतोय, व्हिडिओवर तुम्हाला दिसतोय, पण मी सांगेल ते खरं असेलच असं नाही। यासाठी मी तुम्हाला त्याच्या बाबतीचं विवरण देणं आवश्यक आहे। कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे, याचा अधिक महिना कशा पद्धतीचं गणित काढलं जातं, हे गणित कोणत्या ग्रंथात वर्णित आहे, दाते पंचांग आपण सर्वजण पाहतो, दाते पंचांगात या बाबतीचं काय काय निष्कर्ष आहे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे लेखाजोखा जो आहे, जे लिखित स्वरूपामध्ये आहे ते मी आपल्या समोर मांडायला हवं, ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो खात्री पटेल आणि या बाबतीत कोणतीही शंका, संभ्रम मनामध्ये राहणार नाही का? कारण जे ग्रंथात वर्णित आहे ऍज इट इज मी तुमच्या समोर मांडतोय आणि त्याच गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा। माझ्या व्यतिरिक्त अजून जे ज्योतिषी असतील, पुजारी, गुरुजी वर्ग आहे, या लोकांनी सुद्धा आपल्या समोर जर जसं ग्रंथात वर्णित आहे त्याच पद्धतीने जर मांडलं तर निश्चितच आपण त्यांच्या प्रत्येक
वक्तव्यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. जर ते ग्रंथात वर्णिते आणि ग्रंथातले शब्द जर ते आपल्यासमोर मांडतात तर निश्चितच. पण काही इंस्टाग्रामच्या रील्सच्या नादामध्ये आपल्यासमोर काहीही गोष्टी आपल्यासमोर जे लोक मांडतायत, ज्यांना ज्योतिषाचा अभ्यास नाही आणि जे आपल्यासमोर काहीही फक्त त्याच्यामध्ये ट्रेंडिंगला आपला व्हिडिओ यायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्या बाबतीत व्ह्यूज भेटले पाहिजे, यासाठी काहीही आपल्यासमोर मांडतायत, तर निश्चितच आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत ग्रंथाचा अभ्यास आपल्यासमोर येईल त्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवा. तर आपण या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चेमध्ये वेळ न वाया घालवता आपण अभ्यासाकडे जाऊ. दाते पंचांगात अपूप दानाचं मत दिलेलं आहे. दाते पंचांगामध्ये या महिन्यामध्ये जास्त करून विष्णूचं पूजन करावं असा आग्रह आहे. त्याच पद्धतीने दाते पंचांगामध्ये या महिन्यामध्ये कोणते विधी करावेत, कोणते विधी करू नयेत याच्या बाबतीतचा निर्णय. मंडळी, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगणार आहे आणि कोणत्या ग्रंथात दिलं याची माहिती पण देणार आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला भेटतील की याच्यामध्ये अधिक महिन्यामध्ये शुभकर्म करू नयेत असा जो स्पष्टपणे संभ्रम आहे, तर त्याचं क्लिअरन्स मी आपल्यासमोर मांडणार आहे की या महिन्यामध्ये खरंच अधिक महिन्यामध्ये कोणते शुभकर्म न करावेत की करू नयेत या बाबतीचा निर्णय त्याच्यात तुम्हाला भेटेल. तुम्हाला त्याच्यातून निष्कर्ष काढायला सोपं पडेल. स्क्रीनवर तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये दिसतंय, हे आहे मत दाते पंचांगामध्ये पान नंबर 25 वर लिहिलेलं आहे. मलमास अधिक मासासंबंधीची माहिती जी आहे ती दाते पंचांगकर्त्यांनी आपल्यासमोर मांडली. आपण स्क्रीनवर पाहू शकता. अधिक मासामध्ये कोणते कोणते कर्म करावेत आणि कोणते कोणते कर्म करू नयेत असं मत आहे, जे दाते पंचांगात पान नंबर 25 वर आहे. आपण पाहताय, नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत असं त्यांचं मत आहे. काम्य कर्माचा आरंभ किंवा समाप्ती या कालावधीमध्ये करू नयेत. जे केल्यापासून गती नाही असे कर्म आपण या कालावधीमध्ये करावेत. ज्वर शांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीचे काम्य कर्म जे आहेत ते आपण करावेत. देवाची पुनःप्राण प्रतिष्ठा या कालावधीमध्ये करता येते. ग्रहण श्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन संस्कार हे या कालावधीमध्ये करावेत. मन्वादी व युगादी संबंधित श्राद्धादी कर्मे जे आहेत, श्राद्ध कर्म जे आहेत ते या कालावधीमध्ये करू शकतो. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध, नित्यश्राद्ध ही कर्मे या कालावधीमध्ये करता येतात. नारायण नागबली, त्रिपिंडी यासारखे कर्म गंगा, गोदावरी, गया तीर्थ या क्षेत्री आपल्याला करता येतात. ग्रहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत, ग्रहण दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा या कर्म मात्र या कालावधीमध्ये करू नयेत. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये आत्ता तुम्हाला स्क्रीनवर मी जे दाखवलं आहे हे दाते पंचांगात पान नंबर 25 वर लिहिलेलं मत आहे. या मताच्या आधारे आपण याच्यातली पूर्ण गोष्टी माहिती काढू शकताय की यामध्ये कोणते कोणते कर्म करावेत, कोणते कोणते कर्म करू नयेत. त्यामुळे निश्चितच आता आपण कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये या बाबतीतचा जो संभ्रम आपल्या मनामध्ये आहे, निश्चितच तो संभ्रम क्लिअर झालेला असेल. नसेल क्लिअर झालेला तर आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं पाठीमागे जाऊन परत हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही याच्या बाबतीतचं जे आहे ते लिहून पण घेऊ शकता अथवा मोबाईलमध्ये फोटो काढू शकता, जेणेकरून तुम्हाला या बाबतीचा संभ्रम राहणार नाही. मंडळी, पुढे आपण यामध्ये हे पाहत आहोत की या महिन्यामध्ये अपूप दानाचं काय महत्व आहे. यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे दाते पंचांग पान नंबर 25 वरच की अपूप दान म्हणजे अनारसे जे दान आहे ते या कालावधीमध्ये करावेत. अनारसे दानाचं अनन्यसाधारण मत जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये मांडले. आता या अनारसे दानामध्ये आपल्याला अनारसे दान द्यायची पद्धती जी आहे ती कोणाकोणाला करावीत, कोणासाठी करावीत याचं देखील मत आपल्याला पंचांगात पाहायला भेटतं. या महिन्यामध्ये जावयांचा खूप सारा मान जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. मग जावईच का, आपल्या घरामध्ये तर अजून बरेचसे आहेत की आपल्या घरामध्ये कर्तृत्ववान मुलगा पण आहे, आपल्या घरामध्ये कर्तृत्ववान मुलगी पण आहे. आपली मुलगी ज्या घरात दिली ती पण काही कमी कर्तृत्ववान नाहीये. प्रत्येक सदस्य, ज्या ज्या सदस्यांनी आपल्या सांसारिक जीवनाला हातभार लावलाय तो व्यक्ती त्याच्या त्याच्या जागी कर्तृत्ववान आहे. मग एवढं असताना फक्त जावयाचाच का कळवळा, तर या कालावधीमध्ये आपल्याला जावयांना नारायण स्वरूप मानून आपण या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य करावं हे ग्रंथकारांचं मत आहे. या अधिक महिन्यामध्ये याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. या अधिक महिन्यामध्ये जावयाला वस्त्र मीन्स कपडे, त्याच्यानंतर सुवर्ण अलंकार, मग कोणी काही पद्धतीने ज्वेलरी देतं ते आपल्यावर आहे. त्याच्यानंतर अपूप म्हणजे अनारसे दान पण या कालावधीमध्ये करायला पाहिजे. मग हे सगळं करताना आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये जेवढं होणार तेवढी भगवान विष्णूची उपासना साधना या कालावधीमध्ये आपण निश्चितच करायला पाहिजे.
अधिक महिना, या महिन्याला पुरुषोत्तम मास असंच नाव आहे. म्हणजे या महिन्यामध्ये भगवान विष्णूची आपण जेवढी उपासना करणार त्याचं अनन्यसाधारण जे आहे फल आपल्याला यामध्ये पाहायला भेटतं. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये निश्चित तुम्ही सत्कर्म जे आहे ते विष्णू स्वरूपामध्ये करू शकता. या अधिक महिन्यामध्ये आपण विष्णू याग करू शकता. या अधिक महिन्यामध्ये आपण सहस्र तुलसी अर्चन जे आहे ते करू शकता. या अधिक महिन्यामध्ये श्री सत्यनारायण व्रत आपण करू शकता. या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूचे जेवढे अवतार आहेत या प्रत्येक अवतारांचं पूजन देखील आपण या कालावधीमध्ये करू शकता. अधिक महिन्यामध्ये श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत कथा यांसारख्या गोष्टी सुद्धा आपण या कालावधीमध्ये मुद्दाम कराव्यात. श्रीमद भगवद्गीता आपण निश्चित वाचावी. या कालावधीमध्ये सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या हिंदू परंपरेमध्ये या महिन्याला फारसं आपल्याला जे आहे ते महत्व आलेलं आहे. त्यामुळे आपण या महिन्याला जो 3 वर्षानंतर येतो त्या महिन्याला आपण निश्चितच प्राधान्य द्यावं आणि त्या महिन्याच्या उपासना पद्धतीमध्ये आपण एकाग्र राहावं. हे आपल्या समोर आमची जी आहे ती आग्रहाची विनंती आहे. आता आपण अधिक महिन्याच्या बाबतीतचं हे पण क्लिअरन्स बघणार आहोत की सगळेजण जे म्हणतात की अधिक महिन्यामध्ये शुभकर्म करूच नाही, तर ते कशाच्या आधारे म्हणतात आणि त्याच्या पाठीमागचा हेतू ग्रंथामध्ये नेमका आहे का, आणि जर आहे तर तो कशा पद्धतीने ते आपण पाहूया. स्क्रीनवर आपण पाहतोय आता आपल्या समोर ज्या पुस्तकाचा मी संदर्भ देतोय त्या पुस्तकाचं नाव आहे ज्योतिर्मयुग. यामध्ये पान नंबर 34 वर याचं विवरण जे आहे ते आपल्या समोर येत आहे. आपण बघताय अधिक महिन्याचं त्यांनी त्याच्या बाबतीत विवरण आपल्या समोर मांडलंय. पहिलं तर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे अधिक महिना काढण्याची जी पद्धती आहे ते मासस्य कृष्ण पंचम्याम रवी संक्रमते यदी अधिक अधिमास य विज्ञेय परवर्षेन योजयत असं त्याचा फॉर्म्युला आहे. अर्थात मी तुम्हाला मराठीमध्ये पाहतोय, आपण स्क्रीनवर बघत आहात. ज्योतिर्मयुग ग्रंथ आहे, पान नंबर 34 आहे. यावर त्यांचं असं मत आहे की चांद्रमान आणि सौरमान या दोहोचा मेळ असावा म्हणून मध्ये ज्या एखाद्या अमांत महिन्याचा सूर्य संक्रांती होत नाही त्या महिन्याला अधिक मास किंवा मलमास असं म्हणतात. चैत्र मासापासून अश्विन मासापर्यंत जे 7 महिने त्यापैकीच बहुत करून एखादा अधिक मास असतो. क्वचित फाल्गुन देखील येतो. पौष आणि माघ हे मात्र कधी अधिक मासामध्ये नसतात. स्थूल मासाने 32 महिने 16 दिवस इतका काळ गेल्यानंतर म्हणजे दर 3ऱ्या वर्षी अधिक मासाचा संभ्रम जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. एकदा आलेला अधिक मास प्रायः पुन्हा 19 वर्षांनी येतो. अधिक मास धरण्याचे कारण असे की सामान्यतः चांद्र वर्षाचे दिवस 354 व सौर वर्षाचे दिवस 365 असतात. म्हणजे चांद्रमानाचं वर्ष व सौरमानाचा वर्ष हा दोहोत 11 दिवसांचा फरक जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. हे अंतर भरून यावे या चांद्र वर्षाचा व सौर वर्षाचा मेळ असावा म्हणून सुमारे 32.5 महिन्यांनी एकदा हा अधिक महिना येतो. पूर्वी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच अधिक महिन्याचे नाव असते आणि त्या मास नावाला अधिक असे नाव दिले जाते. दर 3 वर्ष येणारा अधिक मास शुभकर्मास वर्ज सांगितला आहे, परंतु ज्या वर्षी क्षय मास होतो त्या वर्षी 2 अधिक मास येतात. त्यापैकी क्षय मासापूर्वी येणारा जो अधिक मास आहे त्याला संसर्प असं म्हणतात. तो शुभकर्मास वर्ज नाही. मागाहून येणारा अधिक मासास मलिमलूच असं म्हणतात. तो मात्र शुभकर्मास वर्ज आहे असं मत ज्योतिर्मयुग ग्रंथामध्ये पान नंबर 34 वर सांगितलेलं आहे. मंडळी, क्षय मास, क्षय वर्ष, क्षय तिथी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गणिताच्या गोष्टी आहेत. आता या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण त्याच्या बाबतीत कोणता कालावधी खरंच आपल्याला याच्यामध्ये वर्ज आहे, कोणता कालावधी खरंच वर्ज नाही याचा आपण देखील अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या आधारेच आपण निर्णय जो आहे तो घेतला पाहिजे. मंडळी, या बाबतीतचे बरेचसे प्रश्न जे आहेत मूळतः 2 की खरंच याच्यामध्ये शुभकर्म करू नयेत का, आणि जर शुभकर्म करावेत तर कोणते कोणते करावेत या बाबतीतचा आपण निर्णय आता पाहिलेला आहे. त्यामुळे आपण रिलॅक्स राहा. हा महिना एवढा काही अशुभ नाहीये की या महिन्यामध्ये आपण कोणते पण कामं करू नयेत. हा निश्चितच काही गोष्टींचा मर्यादा ग्रंथकारांनी आपल्याला दिल्यात, त्या मर्यादा आपण निश्चितच सांभाळल्या पाहिजेत. पण या मर्यादा ज्या आहेत त्या नैसर्गिक दृष्टिकोन आपल्या समोर टिकून राहावा, निसर्गाला आपल्या बाबतीतचं कोणता पण आपल्याकडून काही त्यांना डिस्टर्ब नसावा यासाठी काही गोष्टीच्या आपल्याला मर्यादा घातल्यात. निश्चितच निसर्गाचं संरक्षण होण्यासाठी आपण त्याचा जो आहे तो आदर ठेवायलाच पाहिजे. पण त्या गोष्टीचा अवडंबर करून काही भाविकांना भीती घातल्या जाते किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून जी भीती आपल्यामध्ये पसरवली जाते
त्याला आपण बळी पडू नका, हाच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याचा आग्रह होता. मंडळी, याच्यामध्ये सध्याचा कालावधी वातावरणाच्या दृष्टिकोनाने बऱ्याचशा भाविकांना जे आहे ते आपण आजारी पडण्याचा प्रसंग पाहतोय. याच्यामध्ये आपण एक विशेषता या अधिक महिन्याच्या निमित्ताने आपण करू शकता. ती म्हणजेच काय, तर या अधिक महिन्याच्या कालावधीमध्ये विष्णूच्या टोटल 24 अवतारापैकी 12वा अवतार जो आहे, ज्यांचं नाव भगवान धन्वंतरी, या धन्वंतरी भगवंताची या कालावधीमध्ये आपण उपासना निश्चित करा. इट्स अ चॅन्टिंग थेरपी, की मंत्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही भगवंताची उपासना करू शकता, जप जाप्य करू शकता, जेणेकरून भगवंतांची उपासना जी आहे त्याची फल स्वरूपामध्ये आपल्याला जे ते बेनिफिट्स पाहायला भेटतील. मग याच्यामध्ये काय करा, तर धन्वंतरी साधना करा. धन्वंतरी साधनेमुळे आजाराची तीव्रता जी आहे ती आपल्याला निश्चित कमी होताना पाहायला भेटेल. आयुर्वेदाचा याच्यामध्ये निश्चित आधार घ्या, वनस्पती शास्त्राचा याच्यामध्ये निश्चित आधार घ्या, आणि डॉक्टरांनी जे आपल्याला निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाला भगवंताचा आशीर्वाद या कालावधीमध्ये निश्चित लाभावा, जेणेकरून त्याचा फलश्रुती जी आहे ते आपल्याला सात्विक रूपाने पाहायला भेटेल. प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटला सहजतेने त्यांना त्याच्यामध्ये जे आहे अधिकतर पद्धतीने रिकव्हरी रेट असावा, यासाठी प्रत्येक डॉक्टर सतत सातत्याने त्याच्या बाबतीत प्रयत्नशील असतात. मात्र प्रत्येक डॉक्टरांना भगवंताचा आशीर्वाद अधिकतर महत्वाचा आहे, हे प्रत्येकाचं मत आहे. मग या सगळ्यांसाठी भगवान धन्वंतरी हे वैद्याचं दैवत आहे, भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचं दैवत आहे. सर्व डॉक्टर भगवान धन्वंतरीला प्राधान्य देतात. त्यामुळे भगवान धन्वंतरीची उपासना या कालावधीमध्ये आपण निश्चित करा. धन्वंतरी उपासनेमुळे आरोग्यावर निश्चित सात्विक परिणाम पाहायला भेटतात. त्यामुळे जर आपल्याला तीव्र आजार आहे, जर आपल्याला कोणत्याही प्रकारांमध्ये जास्त तणाव आहे, तर आयुर्वेदाची साथ घेऊन भगवंताची उपासना करून डॉक्टरांनी दिलेल्या मतानुसार आपल्याला या बाबतीत निश्चितच तीव्रता कमी व्हायला मदत होते. म्हणून या कालावधीमध्ये भगवान धन्वंतरीची उपासना अवश्य करा. ओम साईराम. अधिक माहितीसाठी आपण कार्यालयाला भेट देऊ शकता आणि आपल्या समोर नंबर तर आहेतच, आपण निश्चित कधीही कॉल करा. ओम साईराम.